कितीही जुनाट पित्ताचा त्रास कायमचा बरा कसा करावा? रोज छातीत जळजळ होते, थोडंसं खाल्लं तरी आंबलं येतं, रात्री झोप लागत नाही, सकाळी तोंड कडू लागतं, वर्षानुवर्ष पित्ताच्या गोळ्या घेत आहात, पण त्रास काही जात नाही. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आज आपण कितीही जुनाट पित्ताचा त्रास मुळापासून का होतो आणि तो कायमचा कसा आटोक्यात आणायचा हे सविस्तर पाहणार आहोत. पित्त म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरात पित्त म्हणजे पाचक रस, डायजेस्टिव्ह ऍसिड, तो आवश्यक आहे अन्न पचायला, अन्न पचवायला, जंतू नष्ट करायला. पण जेव्हा हा पाचक रस गरजेपेक्षा जास्त तयार होतो तेव्हा त्यालाच आपण पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी म्हणतो. समस्या पित्तात नाही, समस्या आहे पित्त बिघडण्यात. पित्त कायमचं का होतं? मूळ कारणे: चुकीची खाण्याची वेळ, उशिरा जेवण, जेवण स्किप करणे, उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिणे, या सवयींमुळे पित्त होतं. चुकीचे पदार्थ: जास्त तिखट, तेलकट, बाहेरचं फास्ट फूड, आंबट, फार आंबूस पदार्थ. मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस, पित्ताचा सर्वात मोठा शत्रू म्हणजेच मानसिक ताण. अपुरी झोप, रात्री 11 नंतर झोप, सतत मोबाईल, सतत ऍसिडिटीच्या गोळ्या, तात्पुरता आराम, पण पचनशक्ती आणखी कमजोर. जुनाट पित्ताची लक्षणं: जर खालीलपैकी 3 ते 4 लक्षणं असतील तर पित्त जुनाट आहे. छातीत जळजळ, आंबट ढेकर, तोंड कडू पडणे, उलटीसारखं वाटणे, डोकेदुखी, चक्कर, बद्धकोष्ठता, अंगावर पुरळ, मुरूम, तोंडाला घाणेरडी चव, सकाळी तोंड न उघडणं, ही सर्व लक्षणं दिसतात. पित्त कायमचं बरं करायचं असेल तर काय करू नये? उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये, फार तिखट तेलकट टाळावे, रात्री उशिरा जेवण टाळावे, जेवणानंतर लगेच झोपू नये, सिगारेट तंबाखू टाळावे, सतत ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊ नयेत. पित्त शांत करण्यासाठी आहार: सकाळी कोमट पाणी, थोडं साखर मिसळलेलं ताक, डाळिंब किंवा केळी. दुपारी साधी भाजी, भात किंवा ज्वारी भाकरी, ताक, मीठ कमी असलेलं. संध्याकाळी फळं, नारळ पाणी. रात्री हलकं जेवण, झोपण्याच्या 2-3 तास आधी. पित्तासाठी उपयुक्त घटक व त्यांचे फायदे. पित्तासाठी उपाय: धणे, पित्तावर परिणाम. धणे शीतगुणांचे असतात, पोटातील अतिरिक्त आम्लता कमी करतात, पाचक रसाची तीव्रता नियंत्रित करतात. कसे काम करतात? पोटातील जळजळ शांत करतात, आम्लामुळे होणारी डोकेदुखी कमी करतात, लघवीद्वारे उष्णता बाहेर टाकतात. म्हणून धणे पाणी पित्तासाठी सर्वोत्तम मानले जाते. उपाय नंबर 2: आवळा, पित्तावर परिणाम. आवळा त्रिदोषनाशक आहे, विशेषतः पित्तदोष कमी करणारा आहे. कसे काम करतो? शरीरात थंडावा निर्माण करतो, आम्ल निर्मिती नियंत्रित करतो, जळजळ, आंबट ढेकर कमी करतो. म्हणून आवळा जुनाट पित्तात खोलवर काम करतो. उपाय नंबर 3: ताक, पित्तावर परिणाम. ताक पचन सुधारतो, आम्ल संतुलन राखतो. कसे काम करतो? पोटातील चांगल्या जीवाणूंना वाढवतो, आम्ल वर जाण्यासाठी रोखतो, गॅस फुगवटा कमी करतो. म्हणून दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे फायदेशीर होते. उपाय नंबर 4: साखर, पित्तावर परिणाम. साखर शीतल गुणाची तात्काळ जळजळ शांत करते. कसे काम करते? आम्लाची तीव्रता कमी करते, छातीतली आग कमी करते, पण प्रमाणातच जास्त घेतल्यास नुकसान होते. उपाय नंबर 5: तूप, गाईचं, पित्तावर परिणाम. तूप पित्त शोषून घेण्याचं काम करतं. कसे काम करतं? पोटाच्या आतील आवरणावर संरक्षणात्मक थर बनवतो, आम्ल थेट पोटाला इजा करत नाही. म्हणून साखर आणि तूप हा जुना प्रभावी उपाय आहे. इसबगोल, सिलियम हस्क, पित्तावर परिणाम. पित्तामुळे होणारा बद्धकोष्ठता कमी करतो. कसे काम करतो? पोट साफ ठेवतो, आम्ल साचू देत नाही, विषारी घटक बाहेर काढतो. पित्त बद्धकोष्ठता असल्यास फार उपयुक्त आहे. गूळ, पित्तावर परिणाम. गूळ उष्णता बाहेर काढतो. कसे काम करतो? पचन सुधारतो, आम्ल वर जाण्याची शक्यता कमी करतो,
जेवणानंतर थोडा गूळ फायदेशीर आहे. सौंफ, बडीशोप, पित्तावर परिणाम. बडीशोपमध्ये शीत आणि पाचक असे गुणधर्म असतात. कसे काम करते? आमलाची जळजळ कमी करते, तोंडाची कडू चव कमी करते, गॅस कमी करते. नारळ पाणी, पित्तावर परिणाम, नैसर्गिक थंडावा देणारे आहे. कसे काम करते? शरीरातील उष्णता कमी करते, छातीत जळजळ कमी करते, उलटीची भावना कमी करते. दूध, पित्तावर परिणाम, दूध आम्ल न्यूट्रलाइज करतं. कसे काम करते? पोट शांत करतं, झोप सुधारतं, रात्रीची आम्लता कमी करतं. केळी, पित्तावर परिणाम, केळी आम्ल शोषून घेते. कसे काम करते? पोटाला थंडावा, आम्ल थेट पोटाला लागत नाही. बडीशेप, पित्तावर परिणाम, बडीशेप थंड आणि पाचक असते. कसे काम करते? छातीत जळजळ कमी करते, आम्लता संतुलित ठेवते, गॅस कमी करते. जिरे, पित्तावर परिणाम, जिरे पचन सुधारतात, आम्ल योग्य प्रमाणात ठेवतात. कोरफड, पित्तावर परिणाम, पोटाच्या जखमा शांत करतो, आम्लता कमी करतो, अल्सर, जळजळीत फार उपयोगी आहे. तुळस, पित्तावर परिणाम, आम्ल निर्मिती नियंत्रित करते. कसे काम करते? पोट शांत आणि मळमळ कमी करते. कडुनिंब, कडुनिंब पित्तावर कसा काम करतो? शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो, आम्ल निर्मिती म्हणजेच ऍसिड सिक्रेशन कमी करतो, रक्त शुद्ध करतो, जिभेवरचा पांढरा थर कमी करतो, मुरूम, पुरळ, खाज कमी करतो, पित्तामुळे येणारी डोकेदुखी कमी करतो. जुनाट पित्त असलेल्यांसाठी कडुनिंब खूप उपयुक्त आहे. कडुनिंब कसा घ्यायचा? योग्य पद्धत. पर्याय नंबर 1, कडुनिंब पावडर. कडुनिंब पावडर चिमूटभर ते पाव चमचा कोमट पाण्यासोबत सकाळी उपाशी पोटी, नंतर किमान 30 मिनिटे काहीही खाऊ नये. पर्याय नंबर 2, कडुनिंबाची कोवळी पानं 4 ते 5 कोवळी पानं सकाळी चघळून खावीत. नैसर्गिक, परिणामकारक आहे. किती दिवस घ्यायचा? 15 ते 21 दिवस घ्यावे. फार जुना पित्त असल्यास घ्यावे. 30 दिवस. दर 30 दिवसांनी 7 दिवस ब्रेक घ्यावा. कोणत्या लक्षणांमध्ये जास्त फायदा होतो? तोंड कडू पडणं, छातीत जळजळ, डोके जड वाटणं. तोंड कडू पडणं, छातीत जळजळ, डोके जड वाटणं, त्वचेवर मुरूम, पुरळ, अंगावर उष्णता, बद्धकोष्ठता सोबत पित्त. कडुनिंब घेताना काळजी. जास्त प्रमाणात घेऊ नका. गर्भवती महिला टाळावे. फार अशक्त, कमी बीपी असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्यावे. खूप थंडीची प्रकृती असल्यास रोज नको. लक्षात ठेवा, कडुनिंब पित्त शांत करतो, पण अति घेतल्यास शरीर कमकुवत करतो, म्हणून मर्यादेतच औषध घ्यावे. गुलकंद. गुलकंद पित्तावर कसा काम करतो? शरीराला आतून थंडावा देतो, छातीत जळजळ कमी करतो, आम्ल वर येणं थांबवतो, बद्धकोष्ठता सुधारते, झोप सुधारते, मानसिक ताणामुळे वाढलेलं पित्त शांत करते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सुरक्षित उपाय आहे. गुलकंद कसा घ्यायचा? योग्य पद्धत. पर्याय 1, सकाळी उपाशी पोटी गुलकंद 1 चमचा थोडं कोमट दूध किंवा पाणी यासोबत घ्यावे. पर्याय नंबर 2, दुपारच्या जेवणानंतर 1 चमचा गुलकंद. उन्हाळ्यात विशेष फायदा होतो. पर्याय नंबर 3, रात्री झोपण्याआधी 1 चमचा गुलकंद आणि कोमट दूध. पित्तामुळे येणारी दुर्गंधी समस्या कमी होते. किती दिवस घ्यायचा? 21 ते 30 दिवस घ्यावे. गरज असल्यास 2 महिने घ्यावे. कोणत्या लक्षणांमध्ये गुलकंद विशेष उपयोगी आहे? छातीत आग, आम्ल उलटी, तोंड कोरडं पडणं, बद्धकोष्ठता, घाम जास्त येणं, उष्णतेमुळे अस्वस्थता. गुलकंद घेताना काळजी घेणे. प्रमाण जास्त नको. गुलकंद घेताना काळजी. प्रमाण जास्त नको. जास्त घेतल्यास सैल पोट होते. डायबिटीस असल्यास मर्यादित घ्यावे. थंडी सर्दी खूप असेल तर रोज नको. लक्षात ठेवा, जिथे पित्त जास्त, उष्णता आहे तिथे गुलकंद औषध आहे. जिथे पित्त खोलवर बिघडले तिथे कडुनिंब काम करतो.
पित्तावर औषध नाही, घटक योग्य निवडले तरच पित्त शांत होतं. प्रमाण, वेळ आणि सातत्य हेच खरे औषध आहेत. जीवनशैली बदल. सकाळी लवकर उठा, सूर्यप्रकाश घ्या, चालवणे, योग, प्राणायाम, ध्यान, रात्री 11च्या पूर्वी जेवण. सर्वात महत्वाची गोष्ट, मन शांत ठेवा. ज्याचं मन अस्वस्थ त्याचं पित्त कधीच शांत होत नाही. ताण, राग, असूया, घाई हे सगळं पित्त आठवतं. कधी डॉक्टरांकडे जावं. रक्ताची उलटी, वजन झपाट्यानं कमी होणं, अन्न घेताना त्रास, कायम उलटी. पित्त हा आजार नाही, तो चुकीच्या जीवनशैलीचा इशारा आहे. आज सांगितलेले उपाय 21 ते 30 दिवस प्रामाणिकपणे करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. आरोग्यविषयक अशाच माहिती करिता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.